श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला। श्री लाकडी घाणा तेल संपर्क सुमित गायकवाड 9421 09 62 53। दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि परंपरेचा उत्सव। या उत्सवाला अनोखी झळाळी देणारा धडपड मंच दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या पारंपरिक आणि भव्य 10 फुटी आकाशकंदील उभारून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। गेल्या 20 वर्षांपासून धडपड मंच हा आकाशकंदील उभारत आहे। दरवर्षी या कंदिलाची नवी रचना, रंगसंगती आणि डिझाईन पाहून लोक आश्चर्यचकित होतात। यावर्षी मंचाने आकर्षक LED रोषणाई, रंगीत लाईट्स आणि पारंपरिक कागदी सजावटीचा मिलाफ करून कंदील अधिक देखणा बनवला आहे। परिसरातील रहिवासी, लहान मुले आणि येणारे पाहुणे या आकाशकंदिलासोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहे। त्यामुळे धडपड मंचाचा कंदील हा केवळ स्थानिकच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे। आपण वर्षभर अनेक प्रकारचे सण साजरे करीत असतो। त्यापैकी महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली। दिवाळी म्हणजे म्हटलं की अंगणापुढे अंगणात काढलेली सुंदर रंगीत रांगोळी, दिवाळी म्हटलं म्हणजे फराळ, आणि दिवाळी म्हटलं म्हणजे फटाके, दिवाळी म्हटलं म्हणजे नवीन कपडे। पण त्याचबरोबर या आकाशकंदिलाशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही। प्रत्येकजण आपल्या घरावर आकाशकंदील लावतो, पणत्या लावतो आपण, कारण दिवाचे पूजक आहोत, तेजाचे पूजक आहोत। त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरावर आकाशकंदील लावतो, पणत्या लावतो। पण आमच्या धडपड मंचतर्फे त्याचप्रमाणे एक सार्वजनिक आकाशकंदील लावण्याची आम्ही प्रथा सुरू केली आहे। या मेन रोडवर एक आकाशकंदील असा मोठा लावलेला आहे, तो जवळजवळ 10 ते 12 फूट उंचीचा आकाशकंदील आहे। त्याचप्रमाणे त्या खांपेकर खुंटावर एक आकाशकंदील लावला आहे, जबरेश्वरच्या तिथेही आकाशकंदील लावले। दरवर्षी ठिकाणी आकाशकंदील हा इथे मेन रोडच्या मध्यभागी लावलेला आकाशकंदील हा 10 ते 12 फूट उंचीचा आहे। असेच आणखीन आम्हाला 2-3 आकाशकंदील लावायचे होते, पण काही कारणामुळे लागले गेले नाही। हे लावायचा उद्देश आणखीन असा की इतरांनीही आपल्या आपल्या गल्ली चौफुलीवर असेच आकाशकंदील लावावे, की यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि एक उत्साह वाढतो। म्हणून आकाशकंदील लावावेत, असे लावले जावेत, म्हणून हा पायंडा सुरू पडावा म्हणून आम्ही हे आकाशकंदील लावत आहोत। दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।